आज दिवसभर जे आहे ते तब्येत माझी अजिबात बरी नव्हती. तर खूप अशक्तपणा आलेला होता. सकाळी जो टिफिन झाला त्याच्यानंतर दिवसभर मी अजिबात काहीही काम केलेलं नव्हतं. आत्ता वाजले संध्याकाळचे 5, 5:15 काहीतरी झाले असतील, तरी पण मला उठायची इच्छा नव्हती. पण म्हटलं संध्याकाळची वेळ आहे, झोपायला नको. तसंच उठले आणि थोडा वेळ बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर थोडंसं बरं वाटतं आणि थोडंसं बाहेर थांबून आल्यानंतर मग म्हटलं चहा घेऊयात. चहाने थोडंसं अद्रकचा चहा घेतला. चहाने थोडंसं बरं वाटेल. चहा होतच होता तोपर्यंत म्हटलं की आपण पहिलं तर किचन आवरून घेऊयात. किचन आवरलं, त्याच्यानंतर लगेच हॉलमध्ये आले. तर आपण आजारी पडलो की पूर्ण घर जे आहे ते आजारी पडलेलं असतं. आणि इथं मग सकाळचा पेपर, ऋतूची बॅग वगैरे सर्व गोष्टी आवरून ठेवल्या. तोपर्यंत जो आहे तो चहा झालेला होता. चहा घेतला आणि पूर्ण घर जे आहे आवरून घेतलं, झाडू मारून घेतला. फरशी वगैरे काही मी आज क्लीन केली नाही. तर इथं पूर्णपणे जे आहे ते सगळं माझं आवरलेलं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी जे आहे ते थोडा वेळ ऋतूचा अभ्यास घेतला आणि मग संध्याकाळी जेवणासाठी जे आहे ते फक्त भाकरी आणि ठेचा बनवायचा होता. डाळ भात जो आहे तो मी दुपारी बनवलेला होता. इथं छान अशी कडक ज्वारीची भाकरी बनवली आणि लगेच ठेचा जो आहे तो बनवायला घेतला. तर भाकरी बनवलेल्या तव्यामध्येच थोडंसं तेल टाकलं, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ आणि शेंगदाणे टाकून जे आहे तर भाजून घेतले सर्व गोष्टी. आणि जे ठेचा मी मिक्सरमध्ये कधीही बनवत नाही, कारण त्याची चव जी आहे ती अशा प्रकारे ठेचून बनवलेला ठेचा जो आहे तो छान लागतो. तर इथं माझा ठेचा तयार झालेला होता. तो चल ना झोपायला. नाही, अभ्यास करून येतो की. आता 12 वाजलेत ऋतू, चल ना.